नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर जे अभ्यास मित्रचं नवीन ॲप आलं आहे त्या ॲपमध्ये कंबाईनचे एक स्पेशल कोर्स देण्यात आलेला आहे. तर त्या कंबाईनच्याच कोर्समध्ये सर्व विषयांचा एक स्पेशल पॅकेज तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल आहे. तर त्यामधला जो सायन्स विषय आहे, मी तुम्हाला सायन्स विषय शिकवणार आहे. तर आपण सायन्सचं जो पार्ट इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कंबाईन असेल आणि काही इतर एक्झाम असतील, त्या एक्झामसाठी जो पोर्शन सायन्सचा इम्पॉर्टंट आहे तो पोर्शन आपण इथे कव्हरअप करणार आहोत. तर आपण सायन्समधलं जे इम्पॉर्टंट पोर्शन आहे प्रकाश, म्हणजे ह्या प्रकाशामध्ये सर्वच आलं, म्हणजे प्रकाशाच्या व्याख्येपासून तर प्रकाशाचं जे काही उपयोग आहे किंवा जे काही उपयोजन आहे, म्हणजे प्रकाशाचा उपयोग करून काय काय विविध उपकरणं बनवली जातात आणि प्रकाश कुठे कुठे कामी येतो, त्यांच्या सैद्धांतिक संकल्पना काय, त्या सर्व संकल्पना आणि तो प्रकाशाचा संपूर्ण भाग आपण इथे कव्हरअप करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. फक्त तुम्हाला ओव्हरव्ह्यू म्हणून इथे काही टॉपिक्स लिहिलेले आहेत. काही टॉपिक्स यांचे सब टॉपिक्स आहेत, म्हणजे यांचे उपविभाग आहेत. काही टॉपिक्स इथे लिहिलेले नाही आहेत, पण ते आपण लेक्चरमध्ये कव्हरअप करणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी करू नका. सर्वप्रथम आपण प्रकाश बघणार आहोत. प्रकाशानंतर ते आरसा काय असतो, मग त्याच्यात आरसामध्ये एक प्लेन मिरर आपण जे म्हणतो, आणि त्यानंतर मग कर्व मिरर असतात, म्हणजे अर्धगोली म्हणजे गोलीय आरसे जे असतात, त्यामध्ये बहिर्वक्र, आंतरवक्र असे आरसे असतात. त्यानंतर मग प्रकाशाचे परावर्तन काय असतं, त्या परावर्तनाचे नियम काय आहेत. त्यानंतर प्रकाश एखाद्या विशिष्ट प्रकाश किरणापासून प्रतिमा निर्मिती कशी तयार होते, ते प्रतिमा निर्मिती कशा तयार होतात त्या आपण बघणार आहोत. त्यांची वैशिष्ट्ये आपण बघणार आहोत, की प्रतिमा छोटी असते, लहान असते, प्रतिमा आभासी असेल की नाही असेल. म्हणजे हे सर्व लेक्चर तुम्ही जेव्हा कव्हरअप कराल तेव्हा तुम्ही स्वतःहून एखाद्या वस्तूची प्रतिमा कशी काढता येतं ते तुम्हाला कळेल आहे, आणि तुम्ही स्वतःसुद्धा ती प्रतिमा काढू शकणार आहात गोलीय आरशांचा वापर करून किंवा आपला प्लेन मिरर जो आहे त्याचा वापर करून. आणि त्यानंतर अपवर्तन आहेत. अपवर्तन असेल प्रकाशाचं काय असणार आहे ते आपण शिकणार आहोत. भिंग असणार आहेत, म्हणजे अपवर्तनाच्या नियमांचा वापर करून भिंगांमध्ये प्रतिमा निर्मिती होते. भिंगांचे प्रकार असतात, जसे आरशांचे प्रकार असतात तसेच. मग विकिरण असेल, त्यानंतर अजून डिफ्रॅक्शन असतो. मग त्यानंतर आपण बघूयात की मानवी डोळा काय आहे. तर मानवी डोळा म्हणजे त्याची संरचना कशी आहे, मानवी डोळ्यात विविध जे भाग आहेत त्या प्रत्येक भागाचं काय विशिष्ट काम आहे ते आपण सर्व बघणार आहोत. अशा प्रकारे प्रकाश हा घटक आपण पूर्णपणे कव्हरअप करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूयात प्रकाश. तर काय असतं प्रकाश, म्हणजे काय असेल, थोडं विचार करा. प्रकाश म्हणजे साधं प्रकाश म्हणजे लाईट आपण असं म्हणू शकतो, पण हे हसण्यासारखी गोष्ट आहे. प्रकाश म्हणजे लाईट हे अख्ख्या जगाला माहिती आहे. नेमकं जेव्हा आपण विज्ञानाचा अभ्यास करतो, म्हणजे त्यातही भौतिकशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तर प्रकाशाला एका सैद्धांतिक संकल्पनेतून किंवा त्या नजरेतून बघावं लागतं. म्हणजे त्या प्रकाशाची नेमकी व्याख्या काय असेल, हा मेन कन्सेप्ट आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रकाश म्हणजे काय होतं हे कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला समोरच्या गोष्टी कळून काही फायदा होणार नाही. सो वी शुड नो द बेसिक थिंग्स अँड ऑल दॅट. सो वी शुड नो द डेफिनेशन ऑफ प्रकाश. तर आपण बघूयात लाईटची डेफिनेशन काय. तर आपल्याला माहिती रेडिएशन्स असतात, म्हणजे जी काही अख्खी सृष्टी बनलेली आहे, ज्यामध्ये जो काही प्रकाश आपल्याला दिसतोय किंवा जी काही विविध तरंग किंवा लहरी आपण म्हणतो, त्या सर्व विद्युत चुंबकीय लहरी असतात, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणूयात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणूयात, किंवा त्याला आपण विद्युत चुंबकीय प्रारणे असं आपण म्हणूयात मराठीत. तर हा विद्युत चुंबकीय प्रारणांचा जो भाग आहे तो आपण सेपरेटली फिजिक्समध्ये घेणारच आहोत. पण आपण यानंतरच्या काही लेक्चर्स नंतर तो पाठ घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला आता बघूयात प्रकाश म्हणजे काय होतं. तर सर्वप्रथम जेव्हा आपण प्रकाश म्हणतो, तर प्रकाश म्हणजे असतं एक प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींचा भाग असतो. पण विद्युत चुंबकीय प्रारणे विविध प्रकारची असतात. एक्सरे सुद्धा, अल्ट्राव्हायोलेट रेज ज्यांना आपण अतिनील किरणे म्हणतो, किंवा मग त्यानंतर इन्फ्रारेड असतात. तर ह्या सर्व ज्या काही विविध प्रारणे असतात, ही काही रेडिएशन्स असतात. हे रेडिएशन सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे आपण म्हणतो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज जे म्हणतो त्यांचे प्रकार आहेत. मग जेव्हा प्रकाश हा सुद्धा विद्युत चुंबकीय प्रारणाचा एक प्रकार आहे, तर नेमकं तो इतर प्रारणांपासून कसा वेगळा आहे. तर प्रकाशाची अशी व्याख्या आहे की जे विद्युत चुंबकीय प्रारण आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन देतं किंवा बघण्याची दृष्टी देतं किंवा एक दृष्टीची संकल्पना आपल्याला देते. म्हणजे आपण हे जग अख्खं बघू शकतो, ते कशामुळे बघू शकतो, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमुळे बघू शकतो. पण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा रेडिएशन कोणती असेल, तर प्रकाश असेल. म्हणजेच प्रकाशाची अशी साधारण आपण व्याख्या अशी म्हणू शकतो की विद्युत चुंबकीय प्रारणे जी आपल्याला काय देतात, दृष्टीची संकल्पना पुरवतात आपल्याकडे. दृष्टीची संकल्पना किंवा याला आपण जर प्रॉपरली लिहायचं झालं तर दृष्टीची संवेदना आपल्याला पुरवण्याचं काम कोण करतात,
विद्युत चुंबकीय लहरी करत असतात आणि त्यांना त्या विद्युत चुंबकीय लहरींना आपण प्रकाश म्हणतो. ठीक आहे, तर आपण आता समजूयात की प्रकाश म्हणजे लाईट जे होतं ते आपण इथे आपण कळलेलं आहे, आपल्याला ही संकल्पना क्लिअर झालेली आहे. तर काय होतं, प्रकाश हा कसा प्रवाहित होतो आपल्याला माहिती आहे. मी जसं आपण एक बल्ब तिथे लावला तर त्या बल्ब नंतर इकडे जो प्रकाश येणार असतो तो सरळ रेषेत प्रवास करत असतो. म्हणजे तो कसा असतो, स्ट्रेट लाईन मध्ये प्रवास करत असतो. तर प्रकाश कसा प्रवास करतो, सरळ रेषेत. म्हणून ह्या हा जो प्रकाश असतो सरळ रेषेत प्रवास करतो, म्हणून ह्या प्रकाशाला आपण प्रकाश किरणांनी काय करत असतो, दाखवत असतो, प्रकाश किरणांनी. तर त्या प्रकाश किरणांना असं डिनोट केलं जातं, अशा प्रकारे दाखवलं जातं. तर ही असतात प्रकाश किरणे. आता इथे एक किरण आहे तर आपण म्हणूयात की इथे प्रकाश किरण आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर आता बेसिक पासून सांगतोय, कारण की काय होईल की हे एकदा शिकाल तर नंतर तुम्हाला वाचायची कुठे गरज पडणार नाहीये, कुठे नंतर दुसरं लेक्चर बघण्याची गरज पडणार नाही. म्हणून मी तुम्हाला थोडं बेसिक कव्हर करून देतोय की हे प्रकाश किरण असतं. आता हे प्रकाश किरण कुठून येतं, तर एखादं कुठेतरी स्रोत असतो. तर प्रकाशाचा जो स्रोत असतो ना, स्रोत ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोर्स म्हणतो, तो जो प्रकाशाचा जो स्रोत असतो त्या स्रोतापासून येतं. तर आता एक किरण, आता मला एक सांगा, जर तुमच्या समोर एखादा बल्ब असेल आणि त्यातून येणारी जी प्रकाश किरण आहे ती आपण बघतो का, आपल्याला दिसत नाही. पण आपण असं संकल्पना असं गृहीत धरायची की त्यातून काहीतरी प्रकाश किरण येतात. आता एकच प्रकाश किरण येतं का, सूर्य जेव्हा अख्ख्या सृष्टीला त्याचा प्रकाश पुरवत असतो तर तेव्हा तो एका किरणाने देतो का, नाही. तर तो काय, त्याच्यातून असंख्य प्रमाणात प्रकाश किरणे प्रवाहित होत असतात, ती सरळ रेषेत प्रवाहित होत असतात. तर त्या सर्व प्रकाश किरणांच्या सर्व समूहाला भौतिकशास्त्राच्या भाषेत काय म्हणतात, प्रकाशपुंज. याला म्हणतात प्रकाशपुंज. म्हणजे आपण असं समजूयात की प्रकाशपुंज म्हणजे काय असतं, तर तो प्रकाश किरणांचा समूह असतो आणि यालाच इंग्लिशमध्ये बीम ऑफ लाईट असं म्हणतात. याला म्हणतात बीम ऑफ लाईट. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवा की कोणत्याही सोर्सपासून जेव्हा प्रकाश प्रवाहित होत असतो तर तो फक्त एका प्रकाश किरणाने नव्हे तर असंख्य प्रमाणात असणाऱ्या प्रकाश किरणाने प्रकाश प्रवाहित होत असतो आणि तो प्रकाशपुंजाच्या स्वरूपात आपल्याकडे येत असतो. ठीक आहे, आलं लक्षात. आपण जेव्हा प्रतिमा निर्मिती हा भाग बघणार आहोत तर त्यामध्ये ह्या प्रकाशपुंजांचाच म्हणजे प्रकाश किरणांचाच वापर करणार आहोत. 2-3 किरणं आपण एकसोबत घेऊया आणि त्यानंतर प्रतिमांची निर्मिती होईल. ठीक आहे, तर इथपर्यंत आपली प्रकाशाची संकल्पना समजली असं आपण समजतो. ठीक आहे, ओके. आता आपण समोर जाऊयात. आता प्रकाशाचं परावर्तन. मी ह्या आरशांच्या आधी प्रकाशाचं परावर्तन घेतोय कारण हे सलग होईल थोडं. ठीक आहे, तर आपण बघूयात की आता प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. प्रकाशाचे परावर्तन काय असेल, तर सपोज करा हा एखादा काय पृष्ठभाग आहे, त्या पृष्ठभागाला आपण असं दर्शवत असतो. तर काय होत असतं, ह्या पृष्ठभागावर जर एखादी प्रकाश किरण पडली म्हणजे आपात किरण, प्रकाश किरण येऊन आदळली तर काय होईल, ही जी आदळणारी किरण असते हिला काय म्हणतात, हिला म्हणतात आपाती किरण. आपाती किरण. आता ही आपात होतोय किंवा ते आदळत आहे ह्या पृष्ठभागावर म्हणून तिला आपण म्हणूयात आपाती किरण. ठीक आहे, आणि ही आपाती किरण जेव्हा एखाद्या सरफेसला किंवा पृष्ठभागाला आदळत असते किंवा टच करत असते किंवा त्याच्यावर काय म्हणतात त्याला आपण इंटरॅक्ट होत असते किंवा इंटरसेक्ट होत असते, तर ते सरफेस काय करतो, तो पृष्ठभाग काय करतो, त्या आपाती किरणला दुसरीकडे वळवण्याचं काम करत असतो. तर प्रकाश किरणांचा किंवा प्रकाशाच्या मार्गाचं वळण्याचं जे काम असतं किंवा वळणे म्हणजे काय असतं, प्रकाश जेव्हा वळतो किंवा प्रकाश किरण जेव्हा एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे प्रवाहित होतात तर त्या प्रकाशाच्या तशा दिशेच्या बदलण्याला आपण परावर्तन असं म्हणतो. तर त्याला म्हणतो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजेच प्रकाशाचे परावर्तन.
परीक्षांमध्ये तुम्हाला व्याख्या लिहायला येणार नाही, पण तुम्हाला ते व्याख्या माहिती असायला हवं, ती संकल्पना माहिती असायला हवी की नेमकं रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय असतं, म्हणजे प्रकाशाचं परावर्तन काय असेल. तर जेव्हा एखादं प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागाला येऊन आदळतं किंवा त्याच्यावर आपाती होतं, तर ते जे आपाती किरण जे असतं ते जेव्हा त्या पृष्ठभागाला लागून दुसरीकडे जेव्हा जातं तर ते काय होतं, परावर्तित किरण होतं. म्हणजे ह्या किरणाला आपण नाव देऊयात परावर्तित किरण. तर परत एकदा सांगतो, प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय असतं, जेव्हा प्रकाश एखाद्या पृष्ठभागावर येऊन आदळतो किंवा प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर येऊन आदळतात आणि ती त्यांच्या दिशेमध्ये जेव्हा बदल होतो, तर तो दिशेमध्ये होणारा जो बदल असतो, ह्या सर्व संकल्पनेला प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. चेंज इन डिरेक्शन ऑफ द लाईट इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. गॉट इट? ओके. तर अशा प्रकारे आपण प्रकाशाचं परावर्तन बघितलं. तर आता इथे बघा, इथे काय झालं की हा जो पृष्ठभाग होता हा एकदम सरळ होता किंवा त्याला आपण म्हणू शकू की रेग्युलर होता, रेग्युलर, आणि दुसरं असतं एक इर्रेग्युलर, म्हणजे हा समांतर होता. तर यामध्ये काय झालं, हा सपाट एकदम यात काही खडबडीत आहे का नाही आहे. तर यामध्ये काय होतं, प्रकाशाच्या परिवर्तनाचे दोन प्रकार पडतात. एक तर असतं रेग्युलर रिफ्लेक्शन आणि दुसरं असतं इर्रेग्युलर रिफ्लेक्शन. तर रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होतं, हा जो भाग आहे यामध्ये प्रकाशाच्या नियमाचं काम असतं, तो जे परावर्तनाच्या नियमाचं काम होतं. तर जे काही पृष्ठभाग किंवा जो काही परावर्तनाच्या नियमांना काय करतो, परावर्तनाच्या नियमांना पाळतो, अशा परावर्तनाला काय म्हणतात, रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. आणि ज्या परावर्तनामध्ये परावर्तनाचे नियम पाळले जात नाही अशा परावर्तनाला काय म्हणतात, इर्रेग्युलर रिफ्लेक्शन असं म्हणतात. इर्रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होतं की एखादा जर हा सरफेस आहे, तर हा सरफेस कसा थोडासा खडबडीत असेल, तर यामध्ये काय होईल, एक किरण इथे येईल तर तो परावर्तित होऊन इकडे जाईल. आलं लक्षात? दुसरा किरण जर इथे असेल तर तो काही असा जाईल. म्हणजे आता इथे बघा, हे किरण जरी असे आले, पॅरलली आले, एकमेकांना समांतर होऊन आले, यांच्यातली अंतर सारखा आहे, पण हे परावर्तित झाल्यानंतर सारख्या प्रमाणात परावर्तित होत आहेत का नाही. तर ह्या दोन्ही परावर्तित किरणांमध्ये बघा, इथे अंतर जास्त होतं, इथे कमी झालं, म्हणजे हे समांतर आहेत का एकमेकांना, नाहीये. तर हे जेव्हा परावर्तित किरण समांतर नसतात तर त्यावेळेस काय असतं, हा जो रिफ्लेक्शन असतो इर्रेग्युलर रिफ्लेक्शन असतो, इर्रेग्युलर. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. तर आता आपण बघूयात की प्रकाशाचे परावर्तन आपल्याला कळलेलं असेल की प्रकाश जेव्हा एखाद्या पृष्ठभागावरून आदळतो आणि त्या प्रकाश किरणांमध्ये जेव्हा दिशा बदललेली असते तर त्याला म्हणतात परावर्तन. ठीक आहे. तर आता आपण त्यानंतर बघूयात प्रकाशाचे परावर्तनाचे नियम काय असतात. तर आपण इथे काय बघितलं आतापर्यंत, प्रकाशाची संकल्पना आपण बघितली. आता शिकवताना तुम्हाला अजून काही शंका येणार असतील तर तुम्ही तुमचं जेव्हा हा लेक्चर जेव्हा ऐकणार आहात किंवा ज्यामध्ये तुम्हाला काही कमेंट करण्याचं सेक्शन असेल त्यामध्ये तुम्ही तुमच्या सूचना पुरवू शकता. तुम्हाला एखादी संकल्पना किंवा एखादी गोष्ट नाही कळलेली असेल, खूप गुंतागुंतीची वाटत असेल तर ती परत क्लॅरिफाय करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला एखादा पोर्शन नाही कळलाय तर आम्हाला कळवा, तो परत तुम्हाला क्लॅरिफाय करण्यात येईल. ओके, ठीक आहे. प्रकाशाचे परावर्तन आपण बघितले. म्हणजे काय होतं, प्रकाशाच्या दिशेत बदल होतो. साधारण सांगायचं म्हणजे प्रकाशाच्या किरणांमध्ये त्यांच्या दिशांमध्ये जेव्हा बदल होतो तर त्याला प्रकाशाचं परावर्तन आपण असं म्हणूयात. तर सर्वात आधी आता आपण बघूयात की परावर्तनाचे नियम काय असतात. खरं तर हे परावर्तनाचे नियम खूप महत्त्वाचे असतात, कारण की जोपर्यंत परावर्तनाचे नियम तुम्हाला माहिती नसतील तोपर्यंत तुम्ही प्रतिमा निर्मिती करू शकणार नाही आणि एखाद्या गोष्टीची प्रतिमा कुठे तयार होत आहे हे तुम्हाला डिसाईडच करता येणार नाही. म्हणजे एखाद्या गोष्टीची प्रतिमा कुठे तयार होणार आहे, कशी तयार होणार आहे हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला परावर्तनाचे नियम माहिती असणं खूप गरजेचं असतं. दीज आर द फंडामेंटल्स ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट्स अँड ऑल दॅट. ओके, सो परावर्तनाचे नियम. थोडं भौतिकशास्त्र आहे, थोडं कन्फ्युजिंग होईल, म्हणून थोडं लक्षात देऊन ऐका की नेमकं मी इथे काय तुम्हाला सांगतोय. तर थोडीशी संकल्पना क्लॅरिफाय करण्यासाठी आपण आता आपल्या आकृतींचा वापर करूयात. तर समजा हा एक पृष्ठभाग आहे, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये सरफेस असं म्हणतात. आणि जेव्हा भौतिकशास्त्रात जेव्हा आपण प्रकाशाचा अभ्यास करत असतो तर याला म्हणतात रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे
परावर्तन पृष्ठभाग. एक पृष्ठभाग हे कशाचाही असेल, आरशाचा असेल किंवा इतर काही वस्तू असतील, घरी स्टेनलेस स्टीलची भांडी असतात किंवा अजून आपण बघतो की हा बोर्ड सुद्धा असेल, तर ह्या काही ना काहीतरी प्रमाणात हे लाईटला रिफ्लेक्ट करत असतात. तर असे सर्व पृष्ठभाग जे प्रकाशाला परावर्तित करत असतात, त्या सर्व पृष्ठभागांना किंवा त्या सर्व वस्तूंना आपण काय म्हणूयात, परावर्तन पृष्ठभाग म्हणूयात किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस आपण असं म्हणूयात. गॉट इट? ओके. नाव आता सपोज करा की इथे सोर्स आहे. आता आपण जसं म्हणतो की खूपदा काय दिव्याचा आधार घेतो आपण, तर इथे पण आपण असं समजूयात की हा एक लॅम्प आहे. आलं लक्षात? हां, लक्ष देऊन बघा. आता हा काय लॅम्प काय, आताच तुम्हाला सांगितलं, हा प्रकाशाचा स्रोत आहे. जी प्रकाश ऊर्जा असते ती प्रकाश ऊर्जा कुठून येत आहे, ह्या स्रोतपासून किंवा ह्या बल्बपासून येत आहे, ह्या दिव्यापासून येत आहे. आता काय होईल, दिव्यापासून डायरेक्टली जेव्हा प्रकाश आहे, तर ह्या दिव्यापासून काय हा दिवा असा जवळ आणायचा आहे का मला परावर्तन करताना? नाही. तर काय होईल, हा दिवा म्हणजे काय, स्रोत आहे. हा काय आहे, स्रोत आहे. आलं लक्षात? आता हे स्रोतपासून काय होतील, नंबर ऑफ रिफ्लेक्टिंग म्हणजे नंबर ऑफ काय होतील, लाईट रेज, म्हणजे त्याला आपण प्रकाश किरणं जी म्हणतो, तर ही नंबर ऑफ प्रकाश किरणं ह्या प्रकाशाच्या स्रोतपासून आता निघतायत. आलं लक्षात? तर आपण आता इथे फक्त आपल्याला परावर्तनाचे नियम लक्षात घ्यायचे आहेत, म्हणून आपण काय करूयात, आपण एक किरण लक्षात घेऊयात आता अभ्यासण्यासाठी. तर आपण समजूयात की ह्या स्रोतपासून निघणारा जो काही खूप सारा प्रकाशपुंज आहे, म्हणजे हे प्रकाश किरण आहेत, हे प्रकाश किरण आहेत असतात, हा एक प्रकाशपुंज असेल. हा प्रकाशपुंज आहे. यातून आता काय झालं, एक प्रकाश किरण इथे आलं लक्षात? किंवा अजून आपण थोडं क्लिअरिफाय करण्यासाठी याला असं घेऊयात, हे आलं इथे, आलं. तर याला मी मगाशी नाव दिलं होतं आपाती किरण. हे काय आहे, आपाती किरण. आता हे आपाती झालं म्हणजे इथे आपात झाला, या पृष्ठभागावर आदळलं ते किरण. आता परावर्तनानुसार ते काय, परावर्तन जेव्हा शिकतो तर ऑब्व्हियसली हे आता किरण काय होईल, इकडे जाईल, म्हणजे हे काय होईल, परावर्तित किरण. हे काढून ठेवा आणि हे लक्षात ठेवा, ही डायग्राम तुम्हाला नेहमी कामात येईल. हे परावर्तित किरण असतं. म्हणजे काय झालं, हा आपाती किरण जेव्हा इथे आदळला तेव्हा त्याची दिशा बदलली आणि तो आता ह्या दिशेने गेला. आलं लक्षात? तर असं होताना एक काल्पनिक आपल्याला स्तंभिका लक्षात घ्यावी लागते, जिला इंग्लिशमध्ये नॉर्मल असं म्हणतात किंवा आपण आता मराठीत तिला स्तंभिका असं लिहूयात. तर ही स्तंभिका काय असते, तर एक ज्या प्रकारे आपण गणितात शिकतो परपेंडिक्युलर बायसेक्टर असतं किंवा साधं परपेंडिक्युलर असतं. परपेंडिक्युलर म्हणजे काय, लंब म्हणजे हे स्तंभिका सुद्धा एक लंब आहे. लंब म्हणजे ह्या पृष्ठभागासोबत 90 अंशाचा कोन तयार करणे. तर ही स्तंभिका आता काय करते, 90 अंशाचा कोन कोणासोबत तयार करते, पृष्ठभागासोबत. आलं लक्षात? तर असं समजूया की ही स्तंभिका ह्या आपाती किरण आणि परावर्तित किरणला दोघांना वेगळं करते. आलं लक्षात? तर यामध्ये पहिला नियम काय म्हणतो, आता हे नियम मी तयार केलेले नाहीत, हे भौतिकशास्त्रज्ञांनी नियम तयार केलेले आहेत आणि ते खूप काळाच्या संशोधनानंतर ते नियम तयार झालेले आहेत आणि ते सार्वत्रिक आहेत. युनिव्हर्सल लॉज आहेत हे रिफ्लेक्शन ऑफ लाईटचे, ते आपल्याला तसंच अभ्यासणं खूप गरजेचं आहे. तर सर्वात आधी असं म्हटलं जातं की हे जे आपाती किरण आहे, आपाती किरण, परावर्तित किरण व मध्यमा किंवा त्याला तुम्ही स्तंभिका सुद्धा म्हणू शकता. इथे आपण स्तंभिका लिहिलंय म्हणून आपण स्तंभिका शब्द वापरायचा. ठीक आहे, स्तंभिका. तर हे काय करतात, हे तिन्ही जे आहे, स्तंभिका, परावर्तित किरण, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका, हे स्तंभिका काय, तिन्ही काय करतात, एकाच प्रतलात असतात. कुठे असतात, एकाच प्रतलात. प्रतल जर समजत नसेल तर प्लेन लक्षात घ्या. प्लेन आपल्याला माहिती आहे, कार्टेशियन सिस्टममध्ये आपल्याला सांगितलं जातं की आपण खूपदा ग्राफ काढत असतो, आलेख काढत असतो, त्यामध्ये एक्स ॲक्सिस आपल्याला दिलेलं असतं, एक वाय ॲक्सिस दिलेलं असतं. तर जो काही भाग ह्या एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसच्या आतमध्ये येत असतो त्याला आपण काय समजायचं, एक प्लेन समजायचं. प्लेन आपण थ्री डायमेन्शनल बॉडी शिकतो किंवा खूप सारे असं आपण जसं
साधं इथे आता डस्टर नाही आहे, तर डस्टरमध्ये पण काय असतं, एक क्युबॉइडल स्ट्रक्चर असतो, त्यामध्ये काय असतं लांबी रुंदी आणि मग त्या उंची असते. तर हे लांबी रुंदी उंची असणे म्हणजे काय, हे सर्व प्लेनमध्ये लाय करत असतात. तर आपण समजूयात की हा जो संपूर्ण भाग आहे, हा इतका जो भाग आहे पूर्ण, हा संपूर्ण जो भाग आहे एक प्लेन आहे. आलं लक्षात. तर तुम्ही लक्षात घ्या, हे आपाती किरण, ही स्तंभिका आणि परावर्तित किरण हे तीनही एकाच प्लेनमध्ये आहेत. कारण जर मी या पृष्ठभागाला ह्या प्लेनची बाउंड्री असं समजलं, ही सीमा जर समजली, तर याच्या खालचा जो भाग असेल तो दुसरा प्लेन असेल. तर हा जो प्लेन आहे हा समजूयात की ए प्लेन आहे पूर्ण. तर पहिला नियम म्हणतो की जेव्हाही परावर्तनाच्या नियमामध्ये पहिला नियम असा आहे की जेव्हा प्रकाशाचं परावर्तन होणार असेल तेव्हा आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतील. आहेत एकाच प्रतलात म्हणजे एकाच प्लेनमध्ये असतात. दुसरं, आता इथे बघा ही स्तंभिका आहे. ही स्तंभिका इथेच का काढलेली, कारण मगाशी सांगितलं स्तंभिकेचं काम आहे आपाती किरण आणि परावर्तित किरणला वेगळं करण्याचं. आपल्याला कळणार कधी आहे की ही आपाती किरण आणि परावर्तित किरण आहे, जोपर्यंत जेव्हा मी स्तंभिका ड्रॉ करणार आहे, स्तंभिका जेव्हा उतरवेल तेव्हाच मला कळेल आहे की आपाती किरण आणि परावर्तित किरण काय असतं. ठीक आहे, ओके. तर यामध्ये बघूयात, आपाती किरण आणि परावर्तित किरण काय स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आहेत. म्हणजेच दुसरा नियम म्हणतो आपाती किरण व परावर्तित किरण नेहमी स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. काय झालं, विरुद्ध बाजूला आहेत. विरुद्ध बाजूला ही डावीकडे, ही उजवीकडे. आलं लक्षात. हा परावर्तनाचा दुसरा नियम आहे. तिसरा नियम, आता काय झालं, ही स्तंभिका आहे. तर आपण बघूयात की इथे आपाती किरण या स्तंभिकेसोबत एक कोन तयार करते, त्याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे आपाती कोन. आलं लक्षात, आपाती कोन. आणि तसंच त्याच प्रकारे ही परावर्तित किरण सुद्धा स्तंभिकेसोबत एक अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे एक परावर्तन कोन तयार करतो. बरोबर का, परावर्तन कोन, त्याला म्हणतात अँगल ऑफ रिफ्लेक्शन इन इंग्लिश. गॉट इट, ओके. तर परावर्तनाचा नियम काय म्हणतं की हा जो आपाती कोन असेल आणि हा जो परावर्तित कोन असेल किंवा परावर्तन कोन असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन, तर हा जो परावर्तित कोन असेल, हे दोन्ही जे कोन असतील, म्हणजे या दोन्ही कोनांचे जे माप आहेत ना, ते दोन्ही कोनांचे माप समान असतील. आलं लक्षात. तर हे सर्वात महत्त्वाचं नियम आहे. काय, यामध्ये काय असतं, आपाती कोन हा नेहमी परावर्तित कोनच्या समान असतो. म्हणजेच याला आपण म्हणायचं आपाती कोन बरोबर आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे तिन्ही नियम तुम्ही तपासा आणि ही डायग्राम बघा. यामध्ये तुम्हाला कळेल की ह्या डायग्राममध्ये हे तिन्ही नियम एक्सप्लेन केलेले आहेत. हे फक्त आपण वाक्यांमध्ये लिहिलेलं आहे. तीन वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. अख्खं तुमचं परावर्तन तुम्हाला लक्षात राहील. तुम्ही कोणत्याही भागात चुकणार नाही आहात. तुम्ही हे तीन नियम लक्षात ठेवले की तुम्हाला प्रतिमा निर्मिती सुद्धा करता येणार आहे आणि तुम्हाला ती परावर्तन आहे की नाही हे सुद्धा ओळखता येणार आहे. आलं लक्षात. ठीक आहे, आता आपण पुढचा भाग बघूयात, आरसा. आपण बघितले परावर्तनाचे नियम. आता आपण आरशा आणि आरशाचा प्रकार बघूयात. तर प्रकाशात आता प्रकाश घटक अभ्यासताना आपण खूपदा आरशांचा समावेश करत असतो. मगाशी तुम्हाला सांगितलं रिफ्लेक्टिंग सर्फेस किंवा परावर्तन करणारे जे काही पृष्ठभाग असतात, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो असतो तो असतो आरसा. असं म्हणतात की आरसा हा फुली रिफ्लेक्टिंग सर्फेस आहे. म्हणजे काय होतं, त्यावर जितकंही प्रकाश आपाती होतं किंवा इन्सिडन्स किंवा जितकेही लाईट रेज इन्सिडन्स होतात, ते पूर्ण लाईट रेज तसेच्या तसे रिफ्लेक्ट सुद्धा होतात. म्हणजे काय होतं की इथे आरसा प्रकाशाला शोषून घेत नाही, तो पूर्णपणे त्याला परावर्तित करत असतो. आलं लक्षात. तर आपण आता इथे आरशाचे प्रकार आपण समजूयात. आरसा अभ्यासणं का गरजेचं आहे, कारण आरसा हा एकच असा घटक आहे जो म्हणजे प्रकाशाच्या परावर्तनाला पूर्णपणे आपल्याला
म्हणजे समजता येतं. म्हणजे काय होतं असं का, कारण की आरसा हा पूर्णपणे रिफ्लेक्टिंग सरफेस आहे. म्हणजे त्यातून परावर्तन हे 100% होत असतं आणि ती परावर्तन 100% होत असताना ती एक प्रकारे काय होते, सार्वत्रिक मान्य अशी गोष्ट आहे की ज्यातून आपण प्रकाशाचे परावर्तन शिकू शकतो. तर आरशाचे 2 प्रकार असतात. सहसा आपण जो आपल्या घरी बघतो तो असतो, आपल्या दैनंदिन वापरातला जो असतो तो असतो सपाट आरसा. सपाट, यालाच आपण प्लेन मिरर असं आपण म्हणूयात. हे असतात गोलीय आरसे. गोलीय आरसे. तर सपाट आरसा म्हणजे काय असतं, तर ह्या सपाट आरशात जसं आपण बघतो सपाट, घरी जे असतं ते सपाट म्हणजे सपाटच, एवढं लक्षात ठेवा. दुसरीकडे गोलीय आरसे. तर गोलीय आरसे हे खूप महत्त्वाचे आहेत, ते आपण नंतर शिकणार आहोत. सर्वात आधी आपण सपाट आरशाचे काय काय वैशिष्ट्य आहेत ते आपण बघूयात. तर जसं आपल्याला माहिती आहे की सपाट आरसा म्हणजे काय असतं, एक घरी असा आरसा ठेवलेला असतो आहे. आता इथे मी तुम्हाला एक डायग्राम काढण्यासाठी म्हणून, तर इथे एक समजा हा घरी एक ठेवलेला आरसा आहे, याची परावर्तित बाजू ही आहे. आता काय होतं, आपण इथे कुठेतरी उभे असतो, आपल्याकडून घरचा एक आरसा आहे, आपण इथे उभे आहोत आणि इथून काहीतरी लाईटची म्हणजे प्रकाशाची किरणं जात आहेत. तर सपाट आरशाची अशी वैशिष्ट्ये आहेत की जेव्हा जी काही आपाती किरणं असतात, ही काय ती आपाती किरणं आहेत, ही आपाती किरणं असतात ती त्याच मार्गाने परावर्तित होतात. म्हणजेच ही आपाती किरणं ह्या मार्गाने असे आली तर ही ह्याच मार्गाने परत जाणार. ठीक आहे. म्हणजे ही रिफ्लेक्ट झाल्यानंतर जी काही इन्सिडेंट रे होती, ती इन्सिडेंट रे जेव्हा रिफ्लेक्ट होतं या सरफेसवर, ती परत त्याच मार्गाने मागे जाते. आलं लक्षात. पण असं करताना आता काय होईल की हे रेषा इकडे, हे परावर्तित किरणं इथे कुठेतरी जातील, पण हे जात असताना हे कुठेतरी मिळतात का, नाही मिळणार आहे. तर आपल्याला इकडे कुठेच प्रतिमा दिसणार नाही. आपण आरशाच्या समोर उभे राहतो तर आपल्याला आपली प्रतिमा दिसते की नाही, दिसते ना. ती कुठे दिसते, आरशाच्या मागे दिसते की नाही मागे. पण ही कशी निर्माण झालेली असते, तर आपण काय करतो, ही जी परावर्तित झालेली जी किरणं असतात त्यांना आपण असं समजतो की ती इथून कुठून तरी येत आहे. ज्या प्रकारे हा लाईटच्या मगाशी स्त्रोत होता, ह्या स्त्रोतपासून ही आपाती किरणं इकडे आरशावर आदळली, तर त्यातून ही परावर्तित किरणे इकडे ह्या मार्गाने परत गेली. तर आपण असं समजूयात की ही जी परावर्तित किरणं आहेत ही कुठून येत आहेत, इकडून आलेली आहेत, मागेऊन आरशाच्या मागेऊन कुठेतरी आलेत. आणि जिथून आले तिथून आपण समजूया की तिथे काहीतरी, म्हणजे सपोज करा ही काहीतरी एखाद्या वस्तूची ऑब्जेक्ट किंवा वस्तूची हाईट आहे AB, तर इथे त्या प्रतिमेची ही प्रतिमा आहे, त्या प्रतिमेची हाईट असेल A', B' अशी प्रतिमेची हाईट असेल. आणि तो काय असेल, अंतर, हा जो काही X अंतर असेल तेवढाच अंतर ह्या प्रतिमेमध्ये सुद्धा असेल. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही आरशाच्या जितकं जवळ जाल तितकी तुमची प्रतिमा काय होईल, प्रतिमा सुद्धा जवळ येत जाईल. आपण बघतो आरशाच्या एकदम जवळ चिटकून राहा, तुमची प्रतिमा एकदम जवळ राहील. तुम्ही जितकं मागे जाल प्रतिमा सुद्धा तेवढी मागे जात राहील. आलं लक्षात. म्हणजे डिस्टन्स सुद्धा तशा प्रकारेच व्हॅरी होत जातो. तर सपाट किरणामधून जे परावर्तन होत असतं व प्रतिमा जी निर्मिती होत असते, ती प्रतिमा निर्मिती आणि परावर्तन कसं असतं ते आपण बघूयात. तर यामध्ये काय होतं, प्रतिमा कशी आहे, प्रतिमा कुठे निर्माण झाली, प्रतिमा मागे निर्माण झाली, आरशाच्या मागे निर्माण झाली. पण आरशाच्या मागे काही असतं का, इथे जर हा आरसा आहे, सपोज कर हा बोर्ड म्हणजे आरसा आहे आणि जर हा आरसा आहे, मी इथे समोर उभा आहे आणि माझी प्रतिमा ह्या आरशाच्या मागे दिसेल, पण म्हणजे ह्या बोर्डच्या मागे दिसेल, पण बोर्डच्या मागे काही आहे का, नाही, बोर्डच्या मागे भिंत आहे. आलं लक्षात. अर्थात तिथे ॲक्च्युअलमध्ये प्रतिमा नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये प्रतिमा आहे का, खरं बघायला गेलं तर प्रतिमा नाही आहे, पण तरीसुद्धा ती प्रतिमा आपल्याला दिसते. म्हणजे काय होतं, आपल्याला आभास होत असतो. आभास म्हणजे ती जी प्रतिमा असते ती कशी असते, आभासी प्रतिमा असते. म्हणजेच तिला इंग्लिशमध्ये व्हर्च्युअल असं म्हणतात, व्हर्च्युअल इमेज. गॉट इट. दुसरीकडे आता काय होतं, जितकी आपली उंची असते ती घरच्या आरशामध्ये बघितल्यानंतर उंची कमी झाली असं तुम्हाला वाटतं का, नाही ना. म्हणजे काय असतं, जेव्हाही सपाट आरशातून प्रकाशाचं परावर्तन होत असतं तेव्हा वस्तूंची उंची लांबी कमी होत नसती. आलं लक्षात. तर यामध्ये ती जी प्रतिमा असते समान लांबीची प्रतिमा असते, किंवा त्याला आपण म्हणूयात समान आकार असतो त्या प्रतिमेला. वस्तू कोणतंही घ्या, तुम्ही असाल किंवा एखादी दुसरी वस्तू असेल, काही असेल, तर सपाट आरशातून जेव्हा परावर्तन होणार असेल तेव्हा जी प्रतिमा असेल त्या प्रतिमेचा आकार कसा असेल, समान असेल. कोणाच्या समान असेल, त्या वस्तूच्या किंवा त्या व्यक्तीच्या. आलं लक्षात. दुसरीकडे आताच तुम्हाला सांगितलं ही समान अंतरावर असती, म्हणजे
जेव्हा एखादी वस्तू जितक्या अंतरावर असेल आरशापासून तितक्याच अंतरावर प्रतिमा सुद्धा असेल. आता तुम्ही जेव्हा आरशाच्या समोर उभे राहता तर तुम्ही उलट दिसता का? जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता तेव्हा आरशामध्ये निर्माण झालेली प्रतिमा उलटी असते का? म्हणजे तुमचं डोकं खाली आणि पाय वर असं असतात का? नाही. तर तुम्ही जसे उभे आहात तसेच तुम्ही दिसत असता. म्हणजेच त्याला म्हणतात इरेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत सुलटी प्रतिमा निर्माण होते, म्हणजे त्याला इरेक्ट इमेज. ठीक आहे, हे आपण समजू शकतो. सेम शेप अँड सेम डिस्टन्स आलं, इरेक्ट. अजून आता काय होतं असते यामध्ये, तुम्ही जेव्हा आरशाच्या समोर उभे असता तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला जो डावा हात असतो तो आपल्याला उजवा हात असल्यासारखा दिसतो आणि आपला जो उजवा हात असतो तो आपल्याला डाव्या हात असल्यासारखा दिसतो. अर्थात प्रकाशाचं परावर्तन जेव्हा सपाट आरशातून होत असतं तेव्हा तुमच्या बाजू बदललेल्या असतात. आल्या लक्षात, म्हणजे बाजूंची अदलाबदल झालेली असते. म्हणजे काय होतं यामध्ये, बाजूंची अदलाबदल. यालाच म्हणतात लॅटरल इन्व्हर्जन. किंवा त्याला आपण म्हणूयात लॅटरली इन्व्हर्टेड. तर अशा प्रकारे सपाट आरशाचं हे काम आहे. ज्या काही प्रतिमा सपाट आरशातून निर्माण होत असतात त्यांची वैशिष्ट्ये अशी असतात. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा, हे कायम तुमच्या लक्षात असायलाच हवं, कारण पेपरमध्ये प्रश्न येतोच की जेव्हा सपाट आरशातून प्रतिमा निर्माण होत असेल तर त्या प्रतिमेची वैशिष्ट्ये काय असतात. MPSCच्याच अभ्यास नाही, इतरही काही तुम्ही एक्झाम द्याल तेव्हा सुद्धा ह्या सर्व संकल्पना तुम्हाला कामी येणार आहेत. अजून एक महत्त्वाची तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, एक फॅक्ट लक्षात घ्या. यामध्ये काय होतं की MPSCत सुद्धा प्रश्न आलेला आहे आधीसुद्धा, तुम्ही बघाल परीक्षेत जेव्हा या आधी ज्या परीक्षा झालेल्या आहेत आणि जे मागील वर्षीचे पत्रिका आहे त्यामध्ये तुम्ही बघालात की जी काही प्रतिमा निर्माण होत असते सपाट आरशातून, म्हणजे प्लेन मिररमधून जी काही प्रतिमा निर्माण होत असते, तर ती प्रतिमा निर्माण होण्यासाठी काही अटी असतात. तर एक सर्वात महत्त्वाची एकमेव अशी अट असते की जर तुम्हाला तुमची प्रतिमा पूर्णपणे तयार हवी असेल सपाट आरशात, तर आरशाची उंची जी आहे किमान तुमच्या उंचीच्या अर्धी असायला हवी. म्हणजे एक फॅक्ट लक्षात ठेवा, इथे लिहून ठेवा तुम्ही, की जर आरशातून सपाट आरशातून जर प्रतिमा निर्माण व्हायची असेल तर पूर्ण, मराठीत लिहूनच देतो, पूर्ण उंचीची प्रतिमा निर्माण होण्यासाठी आरशाची उंची वस्तू त्या उंचीच्या अर्धी असायला हवी. पुस्तकांमध्ये याचं छान डेरिवेशन आहे, एक्सप्लेनेशन केलं आहे की कसं आहे, पण हा एक नियम आहे. खूप संशोधनानंतर माहिती झालं आहे की आरशाची जी उंची आहे ती वस्तूच्या जोपर्यंत एखाद्या वस्तूची उंची जर h असेल, सपोज करूयात, म्हणजे जर समजा इथे जर वस्तूची उंची जर h आहे तर त्या h/2 ही काय असेल, आरशाची उंची असेल. म्हणजे पूर्ण प्रतिमा निर्माण होण्यासाठी आरशाची उंची किमान तुमच्या उंचीच्या किंवा एखाद्या विशिष्ट उंचीच्या अर्धी असायला हवी. हे लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आता आपण बघूयात गोलीय आरसे, किंवा त्याला म्हणूयात की वर्तुळाचा जो भाग असतो त्या भागाने बनलेले जे आरसे असतात. कसं असतात ते सांगतो मी तुम्हाला आता. तर आरशाचे आपण दोन प्रकार बघितले, एक आपण प्लेन मिरर म्हणजे सपाट आरसा आपण बघितला, आणि जो आता दुसरा प्रकार आहे तो आहे गोलीय आरसे. गोलीय आरसेमध्ये काय असतं की सपोज करा एक वर्तुळ आहे, ठीक आहे, समजा हे वर्तुळ आहे एक वर्तुळ आहे. आपल्याला माहिती असते की वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो, केंद्र असतो वर्तुळाचा,
त्यानंतर जर मी आता अभ्यासण्यासाठी, आता काय होतं आपल्याला माहिती आहे की गोली आरसे काय असतात. गोली आरसेचे दोन प्रकार असतात, एक बहिर्वक्र आरसा आणि एक अंतर्वक्र आरसा. ते आरसे नेमके कसे असतात आणि ते कसे तयार झाले ते मी तुम्हाला सांगतोय. तर असं एक पृष्ठभाग किंवा अशी एक वस्तू लक्षात घ्या की जी आतून पोकळ आहे, आतून पोकळ आहे, पण त्याचा हा जो भाग आहे, हा पूर्ण जो पृष्ठभाग आहे हा कसा आहे, रिफ्लेक्टिंग आहे, म्हणजे परावर्तन करणारा आहे, परावर्तित भाग आहे. तर मी ह्या वर्तुळामधून एक थोडा पार्ट काय करतो, आता कट करतो. केला कट. तर आता हा जो एवढा जो पोर्शन असतो याला काय म्हणेल मी, गोलीय आरसे. आलं लक्षात, गोलीय म्हणजे असे आरसे जे एका विशिष्ट वर्तुळाचा भाग असतात, तशा आरस्यांना गोलीय आरसे असं म्हणतात. किंवा असा एखादा असा वर्तुळ असेल की ज्यातून लाईट रिफ्लेक्ट होत असेल, त्या रिफ्लेक्ट होणाऱ्या वर्तुळाच्या एखादा छोटा भाग असेल, त्या भागाला आपण काय म्हणायचं, गोलीय आरसे असं म्हणायचं. तर इट्स डिपेंड की तो जो परावर्तन करणारा जो पृष्ठभाग आहे तो आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे. ह्या आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे यावरून आपण गोलीय आरशांचे दोन प्रकार पाडत असतो. तर आपण लक्षात घेऊया की जर आता याला आपण इकडे थोडं बाजूला घेऊ अभ्यासण्यासाठी. तर हा जर आरशाचा हा एवढा भाग आहे, याला आता आपण काय म्हणूयात, गोलीय आरसे. आलं लक्षात. आपण काय शिकतो आता इथे, गोलीय आरसे. दुसरा प्रकार गोलीय आरसे. गोलीय आरसे. तर का गोलीय आरसे आहेत ते मी तुम्हाला सांगितलंय की एक प्रकारे एक जे आपण कर्व म्हणतो किंवा वक्र म्हणतो, तर हे एक वक्र आहे, हा वक्र आहे. आणि जर ह्या वक्राचा बाहेरील भाग हा जर रिफ्लेक्टिंग असेल, म्हणजेच काय, हा बाहेरील भाग, हा भाग काय आहे, परावर्तन पृष्ठभाग. बाहेरील भाग परावर्तन पृष्ठभाग आहे. तर ज्या आरशांचा बाहेरील भाग परावर्तन पृष्ठकार असतो, तर ह्या ज्या आरशाला म्हणतात, ह्या आरशाला काय म्हणतात, ह्या गोलीय आरशाला काय म्हणायचं, बहिर्वक्र. बहिर्वक्र आरसा. याला काय म्हणायचं, बहिर्वक्र आरसा. असं का म्हणतोय, कारण बहिर म्हणजे बाह्य, बाहेर, याचा बाहेरील पृष्ठभाग हा परावर्तन करणारा आहे, म्हणून त्याला आपण म्हणायचं बहिर्वक्र आरसा. आलं लक्षात. आणि जर हाच भाग इथे मी असा लिहिला असता, आणि आता काय झालं असतं, याचा जो आतमधला भाग आहे, म्हणजे आतमधला जो भाग आहे, आतमधला भाग काय असेल, परावर्तन करणारा असेल. म्हणजे हा जो भाग असेल, हा जर परावर्तन करणारा असेल, आतला भाग जर परावर्तन करणारा असेल, तर अशा आरशाला मी म्हणेल अंतर्वक्र आरसा. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर दिस इज कॉन्व्हेक्स मिरर अँड दिस इज कॉन्केव्ह मिरर. ह्या दोन्ही आरशांना एका विशिष्ट वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ती नावं सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ते कसं काय असतं, ती नावं का पडली ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. गॉट इट. तर बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा. आलं लक्षात. खूप सोपं आहे. त्यांचा जो पृष्ठभाग आहे, परावर्तन करणारा जो पृष्ठभाग आहे, तो कुठे लाई करतो, म्हणजे तो बाहेरील बाजूचा आहे किंवा अंतरील बाजूचा आहे, त्यावरून बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा अशी नावं पडलेली आहेत. झालं, सोपं आहे एवढं. ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, ह्या दोन्ही आरशांच्या काही संज्ञा आहेत. म्हणजे ज्या प्रकारे आपण प्लेन मिररमध्ये बघितलं, तर आता काय होतं की प्लेन मिररपेक्षा किंवा सपाट आरशापेक्षा गोलीय आरशांची संकल्पना जी आहे ती थोडी कॉम्प्लेक्स आहे, किंवा त्याला आपण म्हणूया खूप जटिल आहे, थोडी संमिश्र आहे. तर ती संकल्पना सोपी व्हावी म्हणून आपण आधी ह्या गोलीय आरशांशी संबंधित ज्या काही विशिष्ट संज्ञा आहेत, त्या संज्ञा म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॉमेनक्लेचर वगैरे, किंवा ज्या टर्म्स असतात त्या टर्म्स आपण लक्षात घेऊयात. तर गोलीय आरशांचं किंवा त्याला आपण म्हणूया की कर्व मिरर जे असतात, त्या कर्व मिररचं आपण काय बघणार आहोत, नॉमेनक्लेचर आणि त्याच्या टर्म्स बघणार आहोत. आलं लक्षात. तर हे गोलीय आरसे, ठीक आहे, याला आपण म्हणतो कर्व मिरर. प्रॉपरली अभ्यासणार आहोत आपण पूर्णपणे, आणि यानंतर तुम्हाला काही कन्फ्यूज होणार नाही. एकदा तुम्ही ह्या गोलीय आरशांचा अभ्यास
सर्व पोर्शन जर इथून तुम्ही अभ्यासता तर त्यानंतर तुम्हाला दुसरीकडे वाचण्याची काही गरज पडणार नाही आहे. सो लेट सी, दीज आर द कर्व मिरर्स. ओके, आताच मी तुम्हाला सांगितलं संकल्पना की गोलीय आरसे कसे तयार होतात आणि ते का त्यांना गोलीय आरसे म्हटलं जातं आणि त्यामध्ये 2 जे प्रकार आहेत ते 2 प्रकार कसे पडले आहेत हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. थोडं मागे जा आणि तुम्हाला कळले आहेत ते काय आहेत, म्हणजे तुम्हाला संकल्पना क्लिअर होईल. गॉट इट. आता 2 महत्त्वाचे भाग असतात यात. एक असतो बहिर्वक्र आणि दुसरं असतं आंतरवक्र. खूपदा असं खूप लोकांना कन्फ्यूज होत असतं की बहिर्वक्र आरसा म्हणजे काय असतो आणि आंतरवक्र आरसा म्हणजे काय असतो. तर खूपदा यांना इंग्लिश शब्दांसोबत तुम्ही अभ्यासत जा. याला कॉन्व्हेक्स मिरर असं म्हणतात. आणि जो आंतरवक्र आरसा असतो अंतर्वक्र जो आरसा असतो त्याला म्हणतात कॉन्केव्ह मिरर. गॉट इट. हे दोन्ही शब्द जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आहे. आणि जर तुम्ही शब्दांवरून जाणार असाल तर तेव्हा हा बहिर्वक्र आणि बहिर आणि अंत हे 2 शब्द जरी तुम्ही लक्षात ठेवलेत तरी तुम्हाला खूप संकल्पना क्लॅरिफाय होईल. तर मी तुम्हाला सांगत होतो की संज्ञा म्हणजे काय. तर आता आपण यांच्या काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्या आपण बघूयात. तर त्याच्यासाठी सर्वात आधी एक डायग्राम आपण काढूया. आलं लक्षात. तर आपण जो सोपा भाग आहे जो समजण्यासाठी खूप सरळ जाईल असा आहे कॉन्केव्ह मिरर, म्हणजे एक अंतर्वक्र आरशाचा भाग. तर तुम्हाला सांगितलंय की आरसा काय असतो, गोलीय आरसे काय असतात. तर गोलीय आरसे हे काय असतात. गोलीय आरसे हे एका वर्तुळाच्या म्हणजे परावर्तन करणारा पृष्ठभाग असलेल्या वर्तुळाचे भाग असतात. म्हणजे हा झाला एक गोलीय आरसा म्हणजे वक्रीय आरसा. ठीक आहे. याला आपण जर अंतर्वक्र आरसा जर घेणार असेल तर याचा जो बाहेरील भाग असेल तो बंद असेल, त्याला ऑपेक असं म्हणतात. म्हणजे ज्यातून परावर्तन होत नाही किंवा ट्रान्समिशन होत नाही किंवा त्यातून लाईट पास होत नाही. ठीक आहे. तर हा झाला माझा आता काय, हे काय आहे माझं, तर हे अंतर्वक्र आरसा आहे. तू उलट फिरवत असेल, हा अंतर्वक्र आरसा आहे. तर ह्या आरशाला आता आपण थोडंसं नाव देऊया, जस्ट लाईक MN असं नाव देऊया आपण. खूपदा फिजिक्समध्ये ह्या संकल्पना वापरलेल्या आहेत. स्टेटचं माहिती नाही, NCERTमध्ये MN हा शब्द वापरलेला जातो. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की हा अंतर्वक्र आरसा कशाचा भाग आहे, एका विशिष्ट वर्तुळाचा भाग आहे. आलं लक्षात. एखादा विशिष्ट म्हणजेच इथे कुठेतरी एक केंद्रबिंदू असेल केंद्रबिंदू आहे, थोडंसं केंद्रात आहे. ठीक आहे. ओके. तर हा केंद्रबिंदू असेल, याला काय म्हणतात, सर्कल किंवा वर्तुळमध्ये जो केंद्र असतो त्याला आपण सेंटर म्हणतो. तर तशाच प्रकारे याला आपण म्हणूयात आता वक्रता केंद्र. ठीक आहे. सेंटर ऑफ कर्वेचर असं आपण म्हणतात. तर कर्वेचर म्हणजे वक्रता आणि सेंटर म्हणजे केंद्र, म्हणून याला C ने नाव देतात. C. तर हा जो C असतो हा काय असतो, वक्रता केंद्र. आलं. तर वक्रता केंद्र काय असतो, ह्या आरशाचा जो मध्यभाग असतो, म्हणजे जो काही आरसा ज्या वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाचा जो मध्यबिंदू असतो त्याला आपण म्हणूयात वक्रता केंद्र. कॅपिटल C मध्ये दाखवतात त्याला, थोडं मोठं लिहूया. ओके. आलं लक्षात. तर आणि हा जो MN आरसा आहे, ह्या MN आरशाचा एक मध्यभाग असतो. म्हणजे एखादी समजा ही एखादी तरी वक्र आहे, ह्या वक्राच्या मध्यभागी एखादा पॉईंट आहे किंवा बिंदू आहे, तर याला आपण काय म्हणूयात, वक्रता मध्य आपण असं जो म्हणतो. तर त्या प्रकारे हा इथे एक पॉईंट असतो, त्याला भौतिकशास्त्राच्या भाषेत P म्हणजे पोल असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला पोल म्हणतात, मराठीत आपण त्याला म्हणूयात ध्रुव. ठीक आहे. ध्रुव याला म्हणतात पोल, इंग्लिशमध्ये पोल म्हणतात. आलं लक्षात. तर आता हा जो वक्रता बिंदू आहे आणि हा जो पोल आहे ह्यामधून नाही की एक सरळ रेषा जात असती. एक सरळ रेषा जी जात असती म्हणजे एक अक्ष, ॲक्सिस जो आपण म्हणतो, ज्याला अक्ष आपण म्हणतो. तर हा जो ॲक्सिस असतो तो याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. याला सहसा X आणि X' असं लिहितात. तर हा जो असतो हा अक्ष, ॲक्सिस आहे, सरळ रेषा आहे जी C मधून आणि P मधून जाते, तर त्याला म्हणतात प्रिन्सिपल ॲक्सिस. इंग्लिशमध्ये याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. त्याला आपण इथे मुख्य अक्ष लिहूयात किंवा प्रधान अक्ष असं सुद्धा म्हणतात. त्याला आपण लिहूया मुख्य अक्ष. मुख्य अक्ष हा मुख्य अक्ष कुठून जातो, P आणि C मधून जातो.
मुख्य अक्ष. ठीक आहे, आलं. 3 संकल्पना आपल्या लक्षात आल्या. सी म्हणजे मध्यबिंदू, पी मध्ये आरशाचा मध्यबिंदू, सी म्हणजे आरसा ज्या वर्तुळाचा भाग आहे त्या वर्तुळाचा मध्यबिंदू किंवा केंद्र, आणि x' म्हणजे मुख्य अक्ष. आलं लक्षात. आता तर आपल्याला माहिती आहे की एखादा जेव्हा वर्तुळ असतो आणि वर्तुळाचा जो काही सी असेल म्हणजे केंद्रबिंदू असतो, त्या केंद्रापासून वर्तुळाच्या केंद्रापासून जो पृष्ठभागापर्यंत किंवा त्याच्या परिमितीपर्यंत किंवा बाहेरच्या जो पेरिमीटरचा भाग असतो त्याच्यापर्यंत जर आपण एखादी लंब रेषा ओढली किंवा एखादा जो अंतर असतो त्या अंतरला आपण काय म्हणतो, त्रिज्या म्हणत असतो त्रिज्या. तर तशाच प्रकारे इथे सुद्धा हा जो भाग असतो किंवा सपोज करा हा जो भाग असेल याला आपण आर म्हणूयात. तर हा जो असतो सीएम तर इथे जी सीएम आहे ती काय, आर म्हणजे काय असतं, तिला म्हणतात वक्रता त्रिज्या. काय म्हणतात तिला, वक्रता त्रिज्या. कारण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजेच वक्रता त्रिज्या. याला इंग्लिशमध्ये डिनोट करूया आर. आलं लक्षात, वक्रता त्रिज्या. आता आपल्याला माहिती आहे की CP ही सुद्धा एक त्रिज्या आहे म्हणजेच, आणि CM सुद्धा त्रिज्या आहे म्हणजे ह्या दोन्ही काय आहेत, वक्रता त्रिज्या आहेत. आलं लक्षात. आता महत्वाचा भाग, आता ह्या आरशातच बघा, जर एखादा प्रकाश किरण खूप दूरवरच्या अंतरावरून प्रकाश किरण येतोय एक आणि तो या आरशावर आपाती म्हणजे आता हा जो प्रकाश किरण आहे, हे जे प्रकाश किरण आहे हे प्रकाश किरण कसं आहे, या मुख्य अक्षाला कसं आहे, समांतर आहे. इंग्लिशमध्ये सांगायचं तर दिस इन्सिडेंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. गॉट इट. ओके. सो हा जो हे समांतर असल्या कारणाने ही आपाती किरण जेव्हा आरशावर पडती आणि त्याचं जेव्हा त्या किरणाचं परावर्तन होतं, तर परावर्तन झाल्यानंतर ती जी किरण आहे ती किरण ह्या एका बिंदूतून जातं. तर एखादी समांतर मुख्य अक्षाला समांतर असणारं एखादं किरण परावर्तित होऊन ज्या बिंदूतून जात असतं, मुख्य अक्षावरील ज्या बिंदूतून जात असतं, म्हणजे परत एकदा सांगतो, दूरवरच्या अंतरावर एखादं मुख्य अक्षाला समांतर असलेलं एखादं आपाती किरण परावर्तित झाल्यानंतर मुख्य अक्षावरील ज्या बिंदूतून जात असतं त्या बिंदूला म्हणतात नाभी. त्याला प्रिन्सिपल फोकस सुद्धा म्हणतात, ज्याला मुख्य नाभी असं सुद्धा म्हणतात. तर त्याला आपण लिहूयात F, कॅपिटल F. ही असती ह्या आरशाची नाभी. आलं लक्षात. नाभी, याला कॅपिटल F म्हणजे फोकस असं आपण म्हणतात, इंग्लिशमध्ये फोकस म्हणतात. तर हे काय झालं, नाभी झाली. आलं लक्षात. तर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आणि भौतिकशास्त्राच्या नंतर जी काही संशोधनं झाली प्रकाशाच्या अभ्यासावर आणि प्रकाशाच्या परावर्तनानंतर, त्यानंतर असं तर त्यामधून असं लक्षात येतं की ही जे F आहे हे कशाचा मध्यबिंदू आहे, CPचं मध्यबिंदू आहे. आता CP म्हणजे काय, तुम्हाला मगाशी सांगितलं CP म्हणजेच त्रिज्या. CP म्हणजेच त्रिज्या. तर हा F काय असतो, ह्या त्रिज्येचा काय असतो, मध्यबिंदू असतो. म्हणजे हा F कुठे असतो, ह्या वक्रता त्रिज्येच्या मध्यभागी असतो. आलं लक्षात. तर हे F लक्षात ठेवा. म्हणजेच जर आपल्याला लक्षात ठेवायचं झालं तर आपण जर इथे हा जो आहे मी तुम्हाला सांगितला F हा कशाचा मध्यबिंदू असतो, CPचा मध्यबिंदू असतो. म्हणजे CF बरोबर FP होणार. अर्थातच जेव्हा मला CF काढायचं असेल म्हणजेच असं असतं. ठीक आहे, आलं लक्षात. तर आता लक्षात घ्या, हा जो F आणि P म्हणजेच ध्रुवापासून जो नाभीचं अंतर असतो त्याला म्हणतात नाभीय अंतर. आलं लक्षात. ध्रुवापासून नाभीचं जे अंतर असतं त्याला म्हणतात नाभीय अंतर. यालाच म्हणतात फोकल लेंथ. याला म्हणतात नाभीय अंतर. आलं लक्षात. तर इथे नाभीय अंतर काय असतं, स्मॉल f. आता स्मॉल f, तर तुम्हाला सांगितलं ही जे आहे हे स्मॉल f आहे, P पासून F पर्यंतचं. ठीक आहे, नोट्समध्ये हे तुम्हाला सर्व लिहून देण्यात येईल की म्हणजे FP म्हणजे F म्हणजे कुठपासून कुठपर्यंत आहे. तर लक्षात ठेवायचं, प्रिन्सिपल फोकसपासून पोलपर्यंतचा जो अंतर असतो किंवा वक्रता केंद्रापासून नाभीपर्यंतचा जो अंतर असतो तो समान असतो आणि तो काय असतो, नाभी अंतर असतो. आलं लक्षात. म्हणजे जर मला इथे नाभी अंतर काढायचं असेल तर मी कसं काढेल, CF/FP = R/2. हे लक्षात ठेवायचं नेहमी. आलं लक्षात. तर अशा प्रकारे ह्या 6 संज्ञा खूप महत्त्वाच्या आहेत गोलीय आरशांमध्ये. आलं लक्षात. ह्याच संकल्पना किंवा ह्याच संज्ञा बहिर्वक्र आरशाला सुद्धा लागू होतात. एवढं लक्षात घ्या. फक्त इथे बदल काय होईल, इथे जो हा
बाहेरील पृष्ठभाग इथे बंद होता, आता काय होईल, हा बाहेरील पृष्ठभाग याचा काय होईल, रिफ्लेक्टिंग म्हणजे परावर्तन करणारा असेल आणि आतील पृष्ठभाग बंद असेल. त्यावेळेस काय होईल, फोकस ह्या सर्व गोष्टी इथेच राहतील, त्या काही बदलणार नाही आहेत. फक्त जी आपली परावर्तित होणारी किरण असेल ती काय येईल, दुसऱ्या बाजूने येईल. आलं लक्षात. तर आपण यामध्ये संज्ञा बघितल्यात. यानंतर आता प्रतिमा निर्मिती कशी होते ते आपण बघूयात. ते प्रतिमा निर्मिती होण्यासाठी काय नियम महत्त्वाचे असतात ते आपण बघूयात. त्याआधी सर्वात आधी आपण ह्या दोन आरशांचे दोन वेगळे प्रकार बघूयात. पण हे दोन आरशांचे प्रकार म्हणजे असे असतात की अपसरण करणे आणि अभिसरण. म्हणजे अभिसरण करणारा आरसा एक असतो आणि एक अपसरण करणारा आरसा असतो. तर हे अपसरण आणि अभिसरण काय असते ते आपण बघूया. पण ते कधी बघणार आहोत आपण, प्रतिमा निर्मिती म्हणजे प्रतिमा निर्मिती प्रकाश किरणांनी कशी होते हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल त्यानंतरच आपण ठरवू शकू की अभिसरण म्हणजे काय असतं आणि अपसरण म्हणजे काय असतं. तर ते आपण लक्षात घेणार आहोत. ठीक आहे.